नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी. आषाढी एकादशी निमित्त आपण रुक्मिणी पांडुरंगाची पूजा घरच्या घरी कशी करायची आहे हे बघणार आहोत. या पद्धतीने जर आपण पूजा केली तर आपणही हा व्हिडिओ बघून घरच्या घरी पूजा करू शकता. आचम्य श्री केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पुनाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नारसंभाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. विद्यारंभे बाहे च प्रवेशे निर्गमेधा संग्रामे संग्रहे चैव विघ्नस्तस्य न जायते. तापन अक्षदाः दिवस विष्णुस्नावारो नक्षत्र विष्णुदेव च योगश्च गणञ्चैव सर्वविष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चरित वर्तमान एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभपण्डितथो म्हणायचं मम आत्मनः वाजस्य संगते. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण मुखे आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. उषिरेरवमातरः तस्मादङ्गमाम्बोय सक्षयाय जिन्वदा आपोजन यथा चनः. शुद्धोदकस्नानं गन्धद्वारां समर्पयामि. करावं लागतं. गणपतीचा अभिषेक, गणपतीची पूजा करावी लागते. आता आपली गणपतीची पूजा झालेली आहे. यानंतर विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक गुरुजी सुरू करतील. ओम प्राणाय स्वाहा. पानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. पृथ्वीवर हात लावायचा म्हणजे म्हणला पृथ्वीत मंत्रस्य मेरुपृष्ठा मूले स्थिरो ब्रह्मा मध्ये मादगणास्ताः कुक्षोत्सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो अथर्वणः अंगैक्षेता सर्वे कलशान्त समाश्रिता. ध्यानं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्गानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं भवावाजस्य संगते. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण मुखे आचमनीयं स्नानीयं समर्पयामि. भेतो हरिः ओम. सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशाङ्गुलं पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वस्येषानः यदन्येनातिरोहति यश्यं चन्द्रान्तवासैराजलन्तीश्वरं लोके देवदष्टावतारां तां पद्मनीं शरणं प्रपद्ये. लक्ष्मीनेन श्रान्तवामृणे अलक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीरवद्रस्वमाय समारोगमधाक्षमानमहीयते. धान्यं धनं वशं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. ओमुदो देवा बन्धुनो यतो विष्णुर्वक्रमे पृथक्त्या सप्तधार्वगन्धोर्वजं भजन्धोर्वामः धोर्वदन्धोर्वस्मान्धोर्वदन्धोर्वजं भजन्धोर्वामः. महेश्वरः करपूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं कुबेराजवैश्वनाय महाराजाय नमः. ओम तस्मात् कारणभावेन दक्षिणक्ष परमेश्वर मन्दस्य प्रकृतिनिधिपरस्य महेश्वरः प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. अशा प्रकारे पंचोपचार पांडुरंगाची आणि रुक्मिणीची आषाढी एकादशीची पूजा संपन्न झालेली आहे. आपल्याला सुद्धा जर पांडुरंगाची पूजा करायची असेल तर हा व्हिडिओ बघून गुरुजींनी सांगितलेल्या क्रियेप्रमाणे आपण घरच्या घरी पांडुरंगाची पूजा करू शकता. भारत किंवा भारताबाहेर सुद्धा गुरुजी सगळ्या प्रकारच्या पूजा करतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून. आपल्याला जर पूजा करायची असेल, अभिषेक करायचा असेल तर आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. रामकृष्ण हरी.